सो गुड मॉर्निंग गाईज. आजचा दुसरा दिवस तुमचं स्वागत आहे ऑफिशियली ओमकारच्या ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही चाललो आहे पट्टी टॉपला. सो बघू तिकडे बर्फ आम्हाला भेटेल, कारण की इकडे सांगतात आहे की बर्फ तिकडे आहे. सो बघू आता गेल्यावरती समजेल. सो आज आता आम्ही रेडी झालो आहे, बघा मी पण रेडी झालो आहे. सो मी आज ड्रेसिंग मारले ब्लॅक अँड व्हाईट. सो बघू शकता तुम्ही. आणि सो आता आम्ही थोड्या वेळात रेडी होतात ते सगळेजण बाकीचे. सो विक्की रेडी झालेलं आहे, विक्की रेडी झालं आहे. मी हे आमचे हॉटेलची रूम आहेत, तुम्ही बघू शकता. काल तुम्हाला दाखवले नसते रूम. तर 4 रूम आहेत, तिथे 4 रूम आहेत, 8 रूम आहे काय त्याच्यामध्ये. सो आता बघू पुढे गेल्यावरती मला दाखवेलच, कारण की कालचा ब्लॉग मला शूट करता आला नाही उतरताना, कारण की खूप चांगला दर्शन झाला कालचा पण. आणि खूप म्हणजे एकदम व्यवस्थित दर्शन झालं, काही आवाज नाही, गोंगाट नाही. आपण प्रत्येक वेळी कुठल्याही मंदिरात जातो तर खूप गोंगाट वगैरे असतो, गर्दी असते, दर्शन घेऊन देत नाही, लगेच पटापट पुढे ढकलतात. पण इथे असं काहीच नाही आहे, कारण की इकडे एकदम सिस्टमॅटिक आहे आणि सगळं दर्शन एकदम व्यवस्थित होतं आणि खूप छान दर्शन झालं. आणि काल आम्ही भैरवनाथाच्या मंदिरात पण दर्शन केला. तिथून आम्ही रूमवरती आलो. आम्हाला सो काल किती वाजले, सकाळी आम्ही निघलो इथून 7:30ला आणि आम्हाला तिकडे वरती पोचता 1 वाजले. दर्शन घेता येतं 2 वाजले. मग त्यानंतर आम्ही उतरायला घेतला. सो आम्हाला उतरायला रात्री 10:30 वाजले. कालचा पूर्ण दिवस आम्हाला चालण्यातच गेला आणि खूप पायाची खूप फार वाट लागली. आता बघूया आजचा दिवस कसं जातो. सो तुम्हाला दाखवेलच. चला लेट्स गो. सो गाईज आता मी निघतो थोड्या वेळात. बाकीची सगळी येतात ते रेडी होऊन निघल्यात, खाली उतरत असतील. सो आम्ही आता हॉटेलच्या बाहेर आहे, मी हॉटेलच्या बाहेर थांबलो आहे. सो येतील ते लोक पण थोड्याच वेळात. मग आम्ही निघू. गाडी वगैरे आमची आलेली आहे. सो मग आता निघू. तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. हो, सो तुम्हाला मी हॉटेलची एंट्री दाखवतो. हा आमचं हॉटेल. वरती जायला इथून रस्ता आहे. बघा विक्कीदाचे पाय गेलं कामातून कालपासून. आता आम्ही निघू थोड्या वेळेला, नाश्ता वगैरे करू पहिला, मग आम्ही निघू. त्यांची वाट लागली. सो गाईज आमची गाडी आले. सो आता आम्ही निघू थोड्याच वेळात. बाकीचे येतात आहे. तो काही गाडी आहे, विक्की बसले. आम्हाला घाई झाले आणि बाकीचे येताना आरामशी. तर आता आम्ही थोड्या वेळात निघू. ही किती 10-12 सीटाची गाडी केली बुक आम्ही. तो आता पुढचा कंटिन्यू दाखवतो तुम्हाला. 11 सीटर.
इकडचा व्ह्यू. तर आम्ही इकडे थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो वरती. इकडून तुम्हाला दिसत असेल बर्फ माझ्या पाठी बघा. सो आता आम्ही जाऊ वरती थोड्या वेळात. तर आता नाश्ता वगैरे करतो आम्ही. सो व्ह्यू वगैरे इकडचा खूप भारी आहे. तर मला दाखवतो मी. इथं आता काहीतरी खाऊ, डिनर वगैरे जेवू वगैरे, मग जाऊ वरती. आमची गाडी आहे. सो आता आम्ही आलोय बघा. इथं बर्फ बघा. हो इथं बघा पाठी बघा. आता आम्ही आलोय पटनी टॉपला. सो हे लोक उतरतात ते बघा. इथं बघा. भाऊ कसा वाटतंय? एकदम छान आहे. भाऊ कसा वाटतो? कसा वाटतो? भारी एक नंबर. विकिता कसा वाटतो? कसा वाटतो तुला? बरं वाटले. माझ्या पायाची मला नको वाटली. तर आता आम्ही राहू थोडा पुढे अजून बर्फामध्ये. तो ते लोक गेल्यात पुढं. एक नंबर इथं व्ह्यू आहे आणि एवढा भारी वाटतोय. तो आता इथून वरती चढू आम्ही. तो बघा बर्फ. चला वरती. आता समजाल बुट का नाही घेतले तुम्ही? आता समजाल बुट का नाही घेतली तुम्ही? का? आता आम्ही चालले वरती. रविदा केले वरती.
जाम वरती बर्फ खूप आहे इथं आणि पाय चढतात ते तो आता बघूया इथं किती बर्फ आहे अख्खा बर्फच भैया कितने का लाया आपने? हा 50 का, तो 50 का ही देंगे हम भी। हम कौन सा 100 ले रहे हैं? चला सविता पुढं कर नाही चाहिए पाहिजे असं गुनी करनी हमने भी कौन सा तो हे लोक वरती चढले नाही ऐसा ना त्यांची आवडले आता आम्ही चढतो वरती भाऊ जा नहीं पाओगे आप। जा चला ओ भाऊ थांबा लागेल चटका बिटका पहने ये घेरना दादा काढा ओमकार सो थोडा बर्फ आहे आणि इकडे हे बघा यांचे फोटोशूट चालल्यात सो आता थोडा टिंगल वगैरे चालली त्यांची सो आता बघा हो भाऊनी शर्टा बिल्ट काढले भाऊची व्हिडिओ चालले अशी चालत येताना काढ व्हिडिओ यांचा फोटोशूट चालले नंदूचा फोटो काढतो यांचा सो बघा इकडे पण यांचा फोटोशूट चाललाय प्रदीप दादांचा हे बघा विकीदाचे पाय आकारल्यान थंडीच्या आणि कालनं चालून स्लायडिंग घेतले नको दम तो त्याने हिंडलेला मी नाही स्लायडिंग घेतले भाऊंनी आता बघू भाऊ कसे जातात आपल्याला थांबवायची माहिती नाही गेलो तर जाईल खाली डायरेक्ट भाऊला घ्या कुठे गेला भाऊ तोच गेलेला ना आणाला तोच पोऱ्या गेलेला आणाला तो बहिणी जरा यांची इज्जतच नाही ठेवली आपली बर्फांबी कणाची थंडी काहीच नाही आता रवी भाऊ गेला स्लायडिंगला थांब रे रवी भाऊ गेला स्लायडिंगला सरक ना बा काढा तू काढ
सो गाईज आम्ही आता खूप मजा केली बर्फामध्ये आणि पायाची तर फार वाट लागले कारण की पायाच्या ह्याच्यामध्ये बर्फ गेले तर मला अख्खी पायाची वाट लागले. सो जाम मजा केली. आता मी बूट चेंज करून घेतो पहिला कारण की खूप पायाची वाट लागली पाहिजे. बूट दुसरे घालतो आणि मग निघू. हा बघा इकडचा व्ह्यू बघा किती भारी आहे. अंकल खरं नाही मिळेल. बघा हा पूर्ण बर्फच आहे. इकडे पूर्ण बर्फ आहे. इथं पण बर्फच आहे पूर्ण. आता बघू थोड्या वेळात आम्ही निघू इथून मग तो तो हा एक खूप भारी हे आहे म्हणजे स्पॉट आहे पटनी टॉप करून काहीच. आता आम्ही इथून उतरले वरून खाली चाय वगैरे पिऊ आणि इथं ऊन आलेलं आहे सो तर थोडं बरं वाटलंय. खूप थंडी पण येते एवढं वाटत नाही पण काय लोक चाय पियाला थांबलात तर मॅगी वगैरे बनवतात. सो यांची बघा इथं मस्ती चालले फालतूची. सो आता हा मी निघतोय इकडून आणि यांची मस्ती यांची टिंगल चालले. तर आता आम्ही निघतोय गाडी जाऊ आणि गाडी बसतो दुसऱ्या स्टॉपवरती जाऊ. बघा तिकडे काय तिकडे बर्फ वगैरे नाही असेल काय. हो लागल आता आम्ही आलोय पटनी टॉपला. सो आम्ही तो तिकडे गेलेलो तो नागा टॉप होता आणि हा पटनी टॉप आहे. सो आता आम्ही इथं थोडा फोटोज वगैरे काढू थोडं फिरू. इकडे किती छान केलेलं बघा फोटो वगैरे काढायसाठी. हे बघा झाडं होतं बघा किती उंच उंच. सो आता हे लोक पान खातात आहे. मी नाही खाणार कारण की मी खात नाही पान वगैरे मला आवडत नाही. करा यूट्यूबला पान खातात हे लोक. इथं किती एवढ्या आगीजवळ हात टाकले तरी चटका लागत नाही. बघ ना इथं हात ठेवला तरी चटका लागत नाही हाताला. विक्की दादी पान घेतलंय खायला. आम्ही जाम थंडी आहे इथं एवढी थंडी आहे इकडे. आता बघूया इकडे शॉल वगैरे कपड्याचे वगैरे स्टॉल आहेत. कपड्यांचे स्टॉल वगैरे इथं आणि फोटो वगैरे काढायला छान आहे. तो इथं लहान पोरांसाठी पण आहे. आता आम्ही चाललोय जरा बघू शॉपिंग वगैरे काही करायची असेल तर तिथे काय घ्यासारखं वाटलं तर घेऊ नाही तर मग
इकडे कटराला आम्ही थांबलोय हॉटेल जाऊन तिथे शॉपिंग करू. तर इकडे लहान पोरांसाठी हा आता बघू. सो गाईज इकडे बघा किती भारी आहेत. नाव वगैरे बनवायचं नाही नाव वगैरे बनवून भेटतो. इकडे पहिला असं होता इकडे की हा बलून मध्ये बसवायचे आणि वरून इथून म्हणजे इकडून आहे ना इकडून असे वरतून खाली टाकायचे. ते खाली डायरेक्ट बलून असा यायचा. सो आता इथे लहान पोरांचं पण आहे वगैरे. इथे लहान पोरं पण खेळतात वगैरे. आणि इकडचं व्ह्यू वगैरे बघा किती छान आहे. आता बघू ते बरं फोटो वगैरे काढू थोडे. फोटो बघा पटनी टॉप लिहिलेलं आहे. तो फोटो काढू थोडे मग बघू. त्यांचे फोटोशूट चाललेत. स्वतः आम्ही फोटो वगैरे काढतो. पण निघू इथून थोड्या वेळेला कारण की खूप थंडी वाजायला लागली. आणि इकडे थोडा ऑक्सिजन लेवल पण थोडा म्हणजे ये ऑक्सिजन वगैरे घ्यायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तो थंडीमुळे जास्त त्रास होतो आहे. इकडचा एक पॉईंट आहे. सो नाव नाही माहिती मला त्याला. आता तिकडे गेल्यावरती समजेल. मी तुम्हाला सांगेलच नाव. बघू आता. मला खूप आवडलं इकडे कारण की पहिल्यांदा आले ठिकाणी मी खूप छान वाटतोय. भेल खातो ते लोक आणि मी पण भेल खातो कारण की मला पण जाम भूक लागले. भेल वगैरे खातो आणि मग आम्ही निघू. फोटो वगैरे आमचे काढून झालेले आहेत. आता भेल वगैरे खातो थोडा. आणि आता आम्ही आलो इथं मोमोज खायला. भेल खाल्ली पहिला आणि आता मोमोज खातोय. मस्त वाटतं. मोमोज आणले बघा. मोमोज आणलाय. मोमोज खाऊ आणि मग आम्ही निघतो स्टॉपला. बघू मोमोज आमचे आलेले आहे. तो आता मोमोज खाऊ. कसा आहे पहिला एक तू या साईडले तू त्या मस्त आहे. गाईज आता आम्ही आलो आहे नागा टेम्पलला. तो माहिती नाही इकडे काय मंदिर आहे असं वाटतं शंकराचा. आता हा मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग डायरेक्ट आम्ही हॉटेलवरती जाऊ. आणि मग हॉटेलवरती थोडा आराम वगैरे करू. जेवू वगैरे आणि झोपू. मग उद्याचं स्पॉट कुठे असेल काय असेल ते नक्कीच मी तुम्हाला सांगेल. तर आता बघू इकडे दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघू इकडे. तो आता बघू कसं आहे तिकडे काय आहे कुठला देव आहे मी तुम्हाला सांगेल नक्की. माहिती नाही इकडे. मला असं वाटतं शंकराचं मंदिर वगैरे असेल मला असं वाटतं. बघूया आता इथं काय आहे. पण छान आहे एकदम. हे लोक येताना चालत चालत. इकडे कपड्यांचे स्टॉल वगैरे. फॉरेस्ट केमिस्ट. कुठं शूज वगैरे काढायला लागतील वाटतं काय माहिती नाही. मोबाईल पण अलाउड आहे की नाही माहिती नाही. सो आता बघू आता मंदिर आहे काय माहिती नाही. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो काय ते. आता मी मंदिरात चाललो
दर्शन घेतो आम्ही. तो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघू आणि मग इथून निघून डायरेक्ट आम्ही रूमवरती जाणार आहे. सो आता विकीचा आता कुठे जायचं आहे का आपल्याला? कुठे जायचं आहे? नाही आता डायरेक्ट आता गाडीत बसून ना तिथं आपल्या रूमवर कटरा. इथून रूमवरती गेल्यानंतर आता मी ब्लॉग शूट करणार नाही, मोबाईलची बॅटरी वगैरे लो झाली आहे. सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. सो मी आता ब्लॉगचा एंड करतो. बाय.